फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आत्ताच आमची आरती झालेली आहे आणि आमची परी सुद्धा खूप छान छान रेडी झालेली आहे. तर मम्मी किचन मध्ये नैवेद्य बनवते आणि त्याचबरोबर मम्मी आज काहीतरी गणपती बाप्पासाठी स्पेशल काहीतरी बनवणार आहे. तर चला आज मम्मी काय बनवते छाया सुपर किचन मध्ये तर ते आपण पाहूयात. तर प्रथम आपण आता गॅस चालू करूया. आज आहे गणपतीचा तिसरा दिवस. तर म्हटलं चला, रोज मोदक खाऊन कंटाळा येतो. पहिल्या दिवशी तांदळाचे मोदक झाले, दुसऱ्या दिवशी रव्याचे मोदक झाले. म्हटलं गणपतीला आवडतात लाडू, तर म्हटलं आज आपण लाडू बनवूया. तर चला, आपण नेहमीच बनवतो. मी याच्या आधी बनवलेले आहेत बेसनचे लाडू, पण आता की नाही मी दूध पावडर टाकून बेसनचे लाडू बनवते. तर त्याची चव खूप वेगळी लागणार. काल मी रव्याचे मोदक जे बनवले ना, त्याच्यात दूध पावडर टाकल्यामुळे आमच्या गावाला जे असे मोठे पेढे जे मिळतात ना, बिलकुल तसेच लागत होते. असं वाटत नव्हतं की ते रव्याचे आहेत म्हणून, अक्षरशः खव्याचे वाटत होते. तर म्हणून म्हटलं आज आपण हे याच्यामध्ये पण हे वापरून बघूया आणि स्वाद काय येतो तो बघूया. तर ऑलरेडी मी चण्याची डाळ भाजूनच ही दळलेली आहे. तर मी ही डाळ आहे ना 2 वाट्या घेते. गॅस मी बारीक ठेवलाय कारण आपल्याला जास्त डाळ भाजायची नाहीये. जास्त डाळ भाजल्यानंतर ते काळपट होणार, म्हणून मी थोडीच डाळ भाजणार आहे. ही दुसरी वाटी. काय अरे तू मला असं काय करते रे, मला काम करू दे ना. तर हे 2 वाट्या बेसन घेतलंय आणि त्याचप्रमाणे ही अर्धी वाटी आहे ना रवा घेतलाय मी, कारण लाडू खुसखुशीत व्हावेत, टाळाला चिटकू नये म्हणून. कारण आता इथे काही जात नाहीये, तर जात्यावरती डाळ दळावी, मग ती थोडीशी अशी रवाळ दळावी. चक्कीमध्ये तर आपल्याला बारीकच पिसून मिळते, म्हणून मी हा रवा घेतला आणि रवाही माझा भाजलेलाच आहे. तो मी अर्धी वाटी घेतलेला आहे. थोडं मी हे गरम करून घेते आणि त्यानंतर मी घेतलेला आहे 1 वाटी तूप घेतलंय. आता 1 वाटी जरी तूप असेल तरी आपल्याला जेवढं लागतं ना तेवढंच आपण घालायचं, जास्त टाकायचं नाही. जास्त टाकलं की लाडू डोलायला लागतात, म्हणून कमी टाकायचं. त्याचप्रमाणे मी 1 वाटी साखर घेऊन ती दळलेली आहे. 2 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर. तर हे माझं प्रमाण आहे. आता आपण आहे ना थोडं थोडं तूप घालणार आहोत. एकदम अख्खी वाटी टाकायची नाही. वाटी गरम आहे म्हणून मी अशी पकडली आहे. तर मी हे थोडं थोडं तूप टाकून, जेवढं लागतं तेवढं तूप टाकणारच आहे. तर मला वाटतं मानसी, तू आता परीने बनवलेला चहा पिऊन घ्यावा. तोपर्यंत मी बेसन छान तुपामध्ये तिच्या समाधानासाठी प्यायली मी चहा शूट करता करता. आता ती चपात्या पण बनवणार आहे. हो, तिला मी जेवण बनवायची गरज नाही, अजिबात नाही. तरी पण बाप्पाला नैवेद्य ती दाखवणार आहे. तरी पण माझं बनवून झाला अर्धा. आता मला मला ना तांदळाच्या भाकरी बनवता येत नाहीये. तर बघूया, मी म्हटलं आज मी त्या करते काहीतरी वेगळं. रोज काय ती चपाती आणि ते ज्वारीची भाकरी. आणि महत्वाचं म्हणजे आज थोडं माझं मन नाराजच आहे. का तर माझ्या पोटात परत दुखायला लागलंय. तरी पण मी आमटी भात बनवलाय, भाजी बनवायची राहिली आहे. हे बघा, आपलं तूप घालून झालेलं आहे आणि आपलं हे एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे आपण जे घेतलं त्याच्यामधलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे. तर म्हणजे थोडं थोडं टाकल्यामुळे फायदा झाला. कमी प्रमाणामध्ये व्यवस्थित एकजीव झालाय. तर आता मी गॅस बंद करते
कारण दूध पावडर म्हणा किंवा साखर म्हणा हे टाकताना नेहमी गॅस बंद करावा. आता ही मी दूध पावडर टाकते की जेणेकरून आपले लाडू हे पेड्यासारखे व्हावेत. मग तुम्ही पेड्याप्रमाणे करा, तुम्ही बर्फी सारखं ताटामध्ये थापा. झटपट करायचं असेल तर ताटात थापा आणि मोकळे व्हा. 2 पॅकेट मी हे टाकलेली आहेत आणि गॅसवर नाहीये. महत्वाचं म्हणजे हे खालीच आहे. आता हे सगळं मी एकजीव करणार आणि अजून थोडं थंड झाल्यानंतर मी त्यात साखर टाकणार. तर चला आपण सगळं एकजीव करून घेऊया. आता मी ही साखर टाकते. साखर मी कमीच टाकते कारण आम्ही डायबिटीस वाले आहे आणि गणपतीमध्ये खूप सारं गोड खाल्लं जाते. महत्वाचं म्हणजे आमच्या जागृतीचं म्हणणं आहे गणपतीला रोज मिठाई आणायची. तिचं हे पहिल्यापासूनच आहे की गणपतीला मिठाई आणायची, गणपतीला मिठाई आणायची. मग ती पप्पांच्या मागे लागते आणि दरवर्षी गणपतीमध्ये 5 दिवस ती 5 प्रकारची मिठाई तिच्या मनासारखी ती घेऊन येते. तिची खायची चंगळ होते, आमचीही होते. काही गोष्टी आम्हाला आवडतही नाही आहेत, पण चला खातो आम्ही. आता हे सगळं आपण परत एक गोळा करून घेऊया याचा. हे बघा आपलं सगळं एकजीव करून झालेलं आहे आणि आता आपण लाडू बनवणार होतो, पण माझी तब्येत थोडं वाढायला लागलंय त्रास. त्याच्यामुळे मानसीने सांगितलं मम्मी तू आता जास्त करत बसू नकोस, तू आज गणपती बाप्पाला लाडू नाही बर्फी खाऊ घाल. म्हणून मी आता ताटाला थोडं तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे परी तुला खोकला येतो बघा. परीला पण खोकला येतो. एक तर परी आमची खूप स्वयंपाक करते आहे ना. परी तू काय बनवलं? चप्पा बनवला? बर स्वयंपाक बनवला. ओके परीने आमचे स्वयंपाक बनवला. आता तिचे बाबा दवाखान्यातून आले, ते चेकअपला गेलेले आहेत केएमला है ना. बाबा कुठे गेले? हॉस्पिटलला. मम्मा बाबांना घेऊन हॉस्पिटललाच गेलीये. बरोबर. आणि म्हणून आज आमचं घर खूप शांत आहे ना. बाबा नाही घरात, आज मम्मी नाही घरात आणि आमची परी खूप शहाण्यासारखी राहिलीये. छान पैकी आपण असं पुसून घेऊया आणि याला थंड करूया. थोडं असं टॅप टॅप करायचं. आणि मी आता त्याच्यावरती थोडं डेसिकेटेड कोकोनट टाकते, म्हणजे बघा किती. ते त्याचे काप करायचे, पण काजू बदाम पेक्षा पिस्त्याचे काप छान वाटतात. जे हवं ते टाका ना. मला खोबरं आवडतं, मी खोबरं टाकते. खडबा नाही, खोबरं. नारियल. सुका नारियल. कोकोनट. आमची परी खूप छान बोलते हिंदी, त्याच्यामुळे आता ती बाबांना शिकवते. बाबा असं नाही बोलायचं, असं बोलायचं. बरं आता आपलं हे खोबरं वगैरे टाकून तयार आहे. आपण आता हे थंड होऊ द्या, नंतर त्याच्या वड्या पाडूया आणि मी त्या तुम्हाला दाखवते. तोपर्यंत विश्रांती. तर चला अशा प्रकारे आपली ही चण्याच्या पिठापासून बनवलेली बर्फी तयार आहे. आपण लाडू करणार होतो, पण वेळेच्या अभावी म्हटलं चला पटकन आपण बर्फीच बनवूया. आणि तिला गार्निशिंग आहे ते डेसिकेटेड कोकोनटचं आहे. आणि आता खूप वेळ झाला तसं पाहायला गेलं तर, कारण सारखं पाहुणे चालूच होते. तर आता घर मोकळं झालं तर म्हटलं आता आपण गणपती बाप्पाला याचा प्रसाद दाखवूया. तर चला
आपण गणपती बाप्पाला प्रसाद दाखवूया. तर चला, आज बनवली आपण चण्याच्या पिठापासून बनवलेली जी रेसिपी आहे, तर खास म्हणजे मी गणपती बाप्पासाठीच बनवली, कारण प्रत्येक दिवशी वेगवेगळा नैवेद्य काहीतरी दाखवा, म्हणून ह्या हिशोबाने मी आज जी रेसिपी बनवली ती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत आपण भेटूया नवीन रेसिपी किंवा ब्लॉग घेऊन. तर चला, तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.